नमस्कार, जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी। माधुरीसाठी आंदोलन केलेल्या नागरिकांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आमदार यड्रावकर यांचं प्रतिपादन। नांदणीतील माधुरीच्या निवारा केंद्राची केली पाहणी। नांदणी मठात लवकरच माधुरी हत्तीनेचं पुनरागमन होणार असून इतर हत्तींसाठी देखील या निवारा केंद्रात सोय करण्यात येईल। तसेच माधुरी हत्तीसाठी आंदोलन केल्याप्रकरणी 40हून अधिक नागरिकांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याची माहिती आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली आहे। नांदणी मठात माधुरीच्या निवारा केंद्राची पाहणी करण्यासाठी आमदार यड्रावकर यांनी भेट दिली। यावेळी त्यांनी माधुरीच्या निवासासाठी उभारण्यात येणाऱ्या सुविधा, सुरक्षा व्यवस्था आणि अन्य कामांचा आढावा घेत संबंधितांना आवश्यक सूचना दिल्यात। माधुरीच्या पुनरागमनामुळे परिसरात उत्साहाचं वातावरण असून तिच्या स्वागताची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे। माधुरी हत्तीच्या निवासासाठी उत्तम दर्जाच्या सुविधा उभारण्याचं काम वेगानं सुरू आहे। शेडची रंगरंगोटी, सुरक्षिततेसाठी संरक्षक जाळ्या, स्वच्छ पाणी, आरोग्यविषयक सुविधा तसेच आवश्यक त्या सर्व सोयीसुविधांची उभारणी केली जाते। हत्तींसाठी अनुकूल आणि सुरक्षित वातावरण निर्माण करण्यावर विशेष भर दिला जातोय। यावेळी बोलताना आमदार यड्रावकर म्हणाले की माधुरीच्या आगमनामुळे मठ परिसरातील प्राणी संवर्धन उपक्रमाला अधिक बळ मिळणार असून पर्यटक आणि प्राणीप्रेमींसाठी हे आकर्षणाचं केंद्र ठरणार आहे। माधुरीला वनताराला नेत असताना तिच्यावर प्रेम करणाऱ्या अनेक नागरिकांनी तीव्र भावना व्यक्त केल्या होत्या। त्यानंतर 40हून अधिक नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते। या नागरिकांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। यावेळी जिनसेन भट्टारक भट्टाचार्य महास्वामी, वनताराचे धर्मेश सयानी, घनश्याम पडरिया, जिल्हा परिषद सदस्या प्रचिता कोळी, सरपंच संगीता तगारे, माजी सभापती मीनाक्षी कुर्डे, मायगोंड पाटील, सागर शंभू शेटे, संजय बोरगावे, बाहुली चौगुले, पी एल आंबे, बाबासू बागडी, प्रशांत लड्डे, राकेश पाटील सावंत्रे, बबन टारे, सुजय पाटील, संजय कुर्डे, रोहन पाटील, निखिल टारे आदी उपस्थित होते। आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा। पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल।